नमस्कार. यम्मी स्वाद या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. कधीकधी रात्री स्वयंपाकाचा कंटाळा येतो. कमी वेळेत काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा भाताचा विचार येतो. तेव्हा कमी वेळेत खमंग अशी मसाला खिचडीची रेसिपी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग पटकन आणि चवीला भन्नाट असणाऱ्या मसाला खिचडीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी 1 वाटी तांदूळ, त्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजत ठेवले. आता व्हेजिटेबल्समध्ये बटाटा, वाटाणा, गाजर, फ्लॉवर घेतलं आहे आणि कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. तर अर्धा इंच आलं आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या बारीक स्मॅश करून घ्यायच्या आहेत. मसाल्यामध्ये हिंग, हळद, काश्मीरी मिरची, लाल तिखट, थोडा पावभाजी मसाला, 1 चमचा गरम मसाला असे सर्व मसाले घेतले आहेत. 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे. गरम तेल झाल्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता, टोमॅटो, मिरची, 1 कापलेली मिरची, आलं, लसूण हे सगळं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. त्यानंतर बारीक चिरलेले व्हेजिटेबल्स परतून घ्यायचे आहेत. भिजवलेले तांदूळ डाळ परतून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळसाठी 2.5 वाटी पाणी या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. सगळे जिन्नस एकत्र झाले की चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून कुकरला झाकण लावून 3 शिट्टी करून घ्यायची. अशा प्रकारे वाफाळती खमंग मसाला खिचडी तयार झाली आहे. आता खिचडीसोबत उडदाचे पापडसोबत सर्व करून घ्यायची आणि आवडीप्रमाणे तुपासोबत खाऊ शकता. ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.